मंत्र्यांनी पुन्हा एकदा नाशिकच्या जागेवरती दावा केलेला आहे, त्यामुळे नाशिक संदर्भातच महायुतीचे काही जो पेच आहे तो कुठेतरी अडलेला आहे असं वाटतंय. हे बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, शिंदे गटाचे गोडसे साहेब ते प्रयत्न करतात. आता ते सिटिंग MP आहेत, प्रयत्न करणं अजिबात चूक नाही. भाजपचे जे आहेत 100वर नगरसेवक आहेत, 3 आमदार आहेत, प्रयत्न करणं अजिबात चूक नाही. त्याचं मला अजिबात दुःख सुद्धा नाही. काय फक्त एवढंच सांगतो, ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही सगळे मिळून झटून करू. खरं संपला विषय. तुमच्या नावाची घोषणा झाली तर माहिती शिवसेना असेल जर तर प्रश्न मी मग कधी उत्तर देत नाही ना. झाली तर तुम्हाला बोलून परत. साहेब, नाना पटोले यांचा भाजपच्या काही नेत्यांशी छुपा संबंध आहे असं टीका प्रकाश आंबेडकर मला काही कल्पना नाही. मी आपला नाशिक येवला तुमच्या बरोबरच असतो जास्त, त्याच्यामुळे तिकडे काय चाललं मला काय कळत. वंचितने काल उमेदवार रेग्युलर मीटिंग असतं ना, रेग्युलर व्हिजिट, त्याच्यासाठी जातो आता. येवल्यातले नागरिक प्रेमापोटी असं म्हणतात की भुजबळ साहेबांनी येवला सोडून नाशिक लोकसभा लढू नये, आम्हाला पोरकं करू नये. बर, ठीक आहे, पुढे आहे इथेच आहे म्हणा. कुठे गेलो तरी येवल्या आणि मी आमचं प्रेम एकमेकाचं कधीच कमी होणार नाही आणि कामामध्ये सुद्धा कसूर होणार नाही कुठे असलो तरी. दिल्लीतून प्रयत्न करा, एवढ्यासाठी दिल्लीतून प्रयत्न करा. हे बघा, अरे तिकीट तर मिळू दे मग दिल्ली. काय आता सध्या गल्लीतच आहे आपण, गल्लीच्या गोष्टी बोलू. साहेब, मोदींचा एक दौरा 25 कोटीचा होतो, जनतेचे पैसे मला काही कल्पना प्रचार करताय. आता ठीक आहे, हे बा आता निवडणुका आलेल्या आहेत, कोण काय आरोप करेल त्याला काहीही सांगता येत नाही. बाकी राष्ट्रपती असतील, प्रधानमंत्री असतील, असे महत्त्वाच्या व्यक्ती असतात, काय त्यांच्या जाण्या येण्याचा विमानाचा वगैरे हा खर्च जो इतरांपेक्षा जास्त असतो, त्यांचं प्रोटेक्शन वगैरे. आता त्याच्यावर पण तुम्ही टीका करायला लागला तर कसं होईल. काल वंचितने त्यांची उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ज्या जागांवर काँग्रेस किंवा ठाकरे गटाचा नाव होता तिथे देखील त्यांनी काही ठिकाणी उमेदवार दिले. आता ते लोकशाही आहे, का कोणी कुठे उभा राहू शकतो, पक्ष सुद्धा उभा राहतो. मला त्याची काही कल्पना नाही. साहेब, अंजनी दमन यांनी तुमचं नाव घेतलं, जरांगे तुमचं नाव घेतलं, म्हणजे भुजबळांचं नाव घेतल्याशिवाय समोरचे म्हणजे मोठे होत नाही असं मला काही कल्पना नाही आहे. तो प्रश्न त्यांच्यासाठी आहे ना, माझ्यासाठी नाही. धन्यवाद. हे थोडं नाही, बरंचसं चुकीचं चाललेलं आहे. तुम्ही जे दाखवत आहे ते अशी काही परिस्थिती असेल तर ते समीर भाऊ तिकडे बसलेले आहेत, मी इथे बसलेलो, आम्ही आज तिकडे गेलो असतो ना ताबडतोब. अहो त्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून जे आहेत आम्हाला क्लीन चिट मिळालेली आहे. फक्त आमच्यातला एक जे सेक्रेटरी जे आहेत देशपांडे नावाचे, त्यांची केस मागे राहिली होती. या केसमधली त्यांच्याबद्दलची ती केस आहे. आमच्याबद्दलची केस तर आम्ही इथे कशाला आलो असतो, ताबडतोब गेलो असतो ना. आता त्यांची कोणाच्या तोंड बंद करू शकत नाही कोणाचं. पुढे नाशिक आणि काही मतदारसंघांवरती आज नाशिक बाबत आज घोषणा होणार आहे आणि तुमच्या देखील नावाची घोषणा येईल अशी चर्चा. मला काही माहित नाही. घोषणा झाल्यानंतर भेटू परत आपण. पुण्यातील महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे 8वी पास आहे अशी केलं जातं. महाविकासचे जे उमेदवार आहे 8वी पास आहे, रवींद्र दंगेकर हे जे उमेदवार आहे ते 8वी पास आहे, ट्रोलिंग होते. एकूणच राजकारणामध्ये अशा स्वरूपाचं शिक्षणावरनं मुद्दा चर्चेत येतो. नाही, ट्रोलिंग करण्याची काही गरज नाही. ठीक आहे, एकदा तुम्ही बोलला तर ठीक आहे का, परंतु राजकारणात आपण पाहिलेलं आहे की ज्यांचं शिक्षण अतिशय कमी आहे, वसंतदादा पाटील, काय तसं काय फार, पण अनेक पोस्ट ग्रॅज्युएट लोकांपेक्षा जे आहे त्यांनी क्रांती घडून आणली या महाराष्ट्रामध्ये. आज हे जे इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेस जे वाढलेले आहेत ना, खाजगी संस्थांचे वगैरे, नाही तर मला आठवतं इकडे खाली साऊथ इंडियामध्ये दक्षिण भारतात जायचे लोक, मणिपाल, तिकडे डॉक्टर बनायला जायचे, बेळगावला डॉक्टर बनायला जायचे आपले लोक. आज ती परिस्थिती नाही. आज सगळीकडून आपल्याकडे लोक येतात. ही क्रांती जी आहे, आणि काय म्हणतात तुमचं ते सहकार्याच्या बाबतीमध्ये सुद्धा असेल, वसंतदादांनी काम केलंच ना, तर तो प्रश्न नाही. काम किती प्रेमानं मजबूतीनं मनुष्य करतो आहे, काय
त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. बाकी नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन पण होतात, डबल टिबल फॉरेन रिटर्न पण असतात आणि फेल होतात. त्याला काय करायचं? ठीक आहे, धन्यवाद. काल भाजपची एक मीटिंग झाली.